हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सी सॅट, यूपीएससी सी सॅट आणि बँकिंग या एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी आपण दोनही विषय कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज एक महत्वाचं सेशन घेऊन आलेलो आहे की एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी कोणत्या एनसीआरटी वाचल्या पाहिजे, कोणत्या इम्पॉर्टंट आहे, सगळ्याच एनसीआरटी इम्पॉर्टंट आहे का, की प्रत्येक एनसीआरटी आपण वाचलीच पाहिजे का, प्रत्येक म्हणजे क्लासची आपण एनसीआरटी वाचली पाहिजे का, गरजेचं आहे का, आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर चला बघूया आजच्या सेशन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी माझे एमपीएससी टेक्स्टबुक सुपर कोचिंग जे आपले युट्यूब चॅनल आहे त्यावर डेली मी 5 वाजता क्लास घेतो. त्यावर आता आपण ग्रुप सी एक्झाम जी आहे, ग्रुप सी एक्झाम साठी आपण एक अंकगणित आणि बुद्धिमत्तेची एक सिरीज सुरू केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. कारण तुम्ही बघितलं असाल की ग्रुप बी साठी, ग्रुप बीच्या पेपरचं जे आपण अनालिसिस केलं होतं, जो आलेला पेपर होता 81 पासून ते 100 क्वेश्चन म्हणजे 20 क्वेश्चन, त्यातले आपण सगळेच्या सगळे प्रश्नाचे उत्तर की नुसार बरोबर दिले होते. तर ग्रुप सी साठी पण आपण एक जबरदस्त तयारी करून घेतो आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही हे सेशन नक्कीच जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, जेनेरिक सेशन आपलं वेडनेसडेला असते आणि सॅटर्डे संडेला, जसं हे सेशन स्पेशल सेशन आपण घेऊन येतो त्या पद्धतीने त्याला जेनेरिक सेशन म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर मास्टर क्लास आपण हा डेली 6 वाजता घेतो संध्याकाळी आपल्या टेक्स्टबुक ऍपवर. करेक्ट, टेक्स्टबुक ऍपवर विद्यार्थी मित्रांनो, मी एक फ्री मध्ये बेसिक अंकगणिताची सिरीज सुरू केलेली आहे. ज्यामध्ये अंकगणिताची सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन टेक्निक्स पासून सगळ्याच गोष्टी सांगतोय. ठीक आहे, आणि गणिताचा अप्रोच एक्झॅक्टली कसा असला पाहिजे हे या माध्यमातून आपण शिकवतो. तर तुम्हाला जॉईन करायचं असल्यास ग्रुप, किंवा तुम्हाला लिंक हवी असल्यास तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला मला मेसेज टाका. तुम्हाला मी मुलांचा आणि मुलींच्या सेपरेट ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो. तर या नंबरवर मला मेसेज टाका, मी तुम्हाला ग्रुपवर जॉईन करून घेतो. आणि युट्यूबवर जी काही आपली, विद्यार्थी मित्रांनो, जी काही आपली पीडीएफ असते, जे आपण क्वेश्चन घेतो त्याची पीडीएफ तुम्हाला मकरंद टेक्स्टबुक म्हणून जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आपण पीडीएफ देतो. विद्यार्थी मित्रांनो, तर चला, कोणत्या एनसीआरटी वाचल्या पाहिजे राज्यसभेसाठी, कोणत्या एनसीआरटी 2025च्या राज्यसेवेसाठी वाचल्या पाहिजेत, म्हणजे रीड केल्या पाहिजे. ठीक आहे, तर बघा एनसीआरटी, सर्वप्रथम तुम्हाला हे माहित पाहिजे की एनसीआरटी जे आहे हे विद्यार्थी मित्रांनो हिंदी आणि इंग्लिश मधूनच असते. तर ज्या लँग्वेज मध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेज मधनं तुम्ही एनसीआरटी घेऊन या. जसं आता बघा, इतिहास हा जो आपला सब्जेक्ट आहे, ठीक आहे, याची तुम्ही एनसीआरटी 6वी ते 12वी, ठीक आहे, त्यातलं तुम्ही 9 वजा करून टाका. ठीक आहे, म्हणजे 9वी क्लासची वजा केलं तरी चालेल. आणि 8वीचा भाग 1 आणि भाग 2 हा दोन्ही तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे, 8वीची एनसीआरटीचा भाग 1 आणि भाग 2 दोन्ही करावं लागेल. त्याच्यानंतर भूगोल, भूगोलात 6वी ते 12वी. करेक्ट. त्यानंतर राज्यघटना, ठीक आहे, राज्यघटना 10वी, 11वी आणि 12वी. त्याच्यानंतर अर्थशास्त्र, ठीक आहे, 11वी आणि 12वी. भाग 1 ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमी म्हणतो, ते तुम्हाला वाचायचं. बघा, याच्यात 2 पार्ट आहे, मायक्रो आणि मॅक्रो. तर अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला जनरली 11वी 12वीच्या याच्या भाग 1 मध्ये मायक्रो इकॉनॉमी तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण, ठीक आहे, पर्यावरणामध्ये तुम्ही 11वीची वाचू शकता, किंवा बायोलॉजीचे जे लास्ट 2 चॅप्टर आहे बायोलॉजीचे, ठीक आहे, ते तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, पर्यावरणामध्ये 11वीची आणि लास्ट जे बायोलॉजीचे 2 चॅप्टर आहे ते तुम्हाला वाचता येईल पर्यावरण. त्याच्यानंतर विज्ञान, ठीक आहे, वरती लिहितो आहे, खाली दिसणार नाही तुम्हाला. विज्ञान, विज्ञानामध्ये 9वी आणि 10वी. ठीक आहे,
सीबीएसई पॅटर्न. ठीक आहे. जर एवढं तुम्ही एनसीईआरटी कव्हर केलं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला नक्कीच म्हणजे जी तयारी तुम्ही 2025 ची डिसाईड केली असेल ते नक्कीच तुमची दमदार तयारी होईल. तुम्हाला जर सिलेबस हवा असेल, ठीक आहे, डिटेल सिलेबस आणि पेपर पॅटर्न जर तुम्हाला हवा असेल तर नक्कीच तुम्ही मला ह्या नंबरवर मेसेज टाका. मी तुम्हाला नक्कीच सिलेबस आणि पेपर पॅटर्न पाठवतो. ह्या नंबरवर तुम्ही मला मेसेज टाका, म्हणजे जेणेकरून मला तुम्हाला सिलेबस देता येईल. व्हॉट्सअपवर तुम्ही मला मेसेज टाका विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि जर तुम्हाला एनसीईआरटीची जर सेपरेट बॅच लावायची असेल तर आपल्याकडे एक एनसीईआरटीची एक सेपरेट बॅच घेतोय. जवळपास 900 ते 1000 रुपयात तुम्हाला ती बॅच भेटून जाईल. एनसीईआरटी मध्ये तुम्हाला लाईव्ह कोर्स, एनसीईआरटी बेस्ड 500 अधिक मॉक टेस्ट, अभ्यासक्रमातून 300 अधिक अभ्यासासाठी नोट्स, त्याच्यानंतर 1000 अधिक विषयानुसार एमसीक्यूज आणि बॅक क्वेश्चन आपण यामध्ये कव्हर करतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला राज्यसेवा बॅच जर लावायची असेल, इंटिग्रेटेड आणि फाउंडेशन राज्यसेवा जर बॅच लावायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटेल. ठीक आहे. आणि लाईव्ह कोर्स, मेन्स उत्तर लेखन, प्रिलिम टेस्ट सिरीज, मेन्स टेस्ट सिरीज आणि 1000 अधिक स्टडी नोट्स सुद्धा तुम्हाला या बॅचच्या मार्फत भेटणार आहे. आणि मेंटरशिप सत्र तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहे. तर ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करा. इंटिग्रेटेड एनसीईआरटी आणि फाउंडेशन बॅच, जी तुम्हाला आपल्या दिलेल्या लिंकवर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आणि तिथून बॅच ही जॉईन करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता. आणि माझे जे रेग्युलर सेशन्स आहे युट्यूबच्या माध्यमातून जे आपण 5 वाजता रेग्युलर सेशन घेतो ते सेशन अवश्य तुम्ही जॉईन करा. आता आपण ग्रुप सी साठी एक सिरीज सुरू केलेली आहे. ती सिरीज अत्यंत तुमच्या कामाची आहे आणि पुढे जाऊन ते तुम्हाला राज्यसेवेमध्ये पण त्याचा उपयोग होणार आहे. ठीक आहे. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि दिलेल्या नंबरवर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच लवकरात लवकर जॉईन व्हा. तर पुन्हा एका व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. सो स्टे हेल्दी, स्टे सेफ, स्टे एट होम, खाना खाओ, तगड़ी पढ़ाई करो और मकरन सर का लाइव सेशन देखना ना भूलो गाइस. थैंक यू वेरी मच गाइस.